चैन से सोना है, जाग जाओ। पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरी, जबरी चोरी, महिला अत्याचार, घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणे, खंडणी वसुली, पाकिटमारी, महिलांच्या गळ्यातील सौभाग्य अलंकाराची चोरी अशा एक ना एक अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका महिलेसह चौघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आलं। दीपक मोहन जाधव, सचिन कल्लप्पा वनमाने, कपिल ज्ञानेश्वर भांडेकर, फरजाना अब्बास शेख अशी त्यांची नावे असल्याचं सांगण्यात आलं। महिला अत्याचाराचे गुन्हे करणे, जबरी चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या दीपक जाधव वय 25 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सलगर वस्ती याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून तर जुळे सोलापूर कल्याण नगरातील रहिवासी सचिन वनमाने याच्या विरुद्ध घरफोडी, घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून त्यांच्या विरुद्ध तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता। सामान्य नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणी यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या कपिल भांडेकर वय 27 राहणार वडार गल्ली बुधवार पेठ सोलापूर याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून तर गोदूताई वेडी घरकुलातील फरजाना शेख वय 42 हिच्या विरुद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे, सामान्य नागरिकांचे पाकिट चोरणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने तिच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता। या सर्व प्रस्तावावर पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून एका महिलेसह चौघांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार केले आहे।